मामीला साधी भोळी समजलं होतं, पण जेव्हा घरी मामी एकटी होती तेव्हा तर मामीने मला जवळ बोलवले आणि नंतर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कावेरी मामी आणि मी तेव्हा घरी दोघेच. मी अगोदरपासून मामीला एकदम साधी भोळी समजायचो, पण त्या दिवशी घरी कोणी नसताना मामीने मला जवळ बोलावले आणि तेव्हा असं काही घडलं की घरची सर्व मंडळी काहीतरी कामानिमित्त बाहेर जाणार होती आणि घरी तर कावेरी मामी एकटी होती. कावेरी मामी म्हणजे माझी मानलेली मामी. आमच्या घराच्या शेजारी खूप दिवसापासून ती राहत होती. तेव्हा मी लहान होतो आणि कावेरी मामी आणि त्यांचा नवरा नरेश मामा हे दोघे पहिल्यांदा तिथे राहायला आले होते. माझी मम्मीने नरेश मामाला भाऊ मानले होते. तेव्हापासून मी त्यांना मामा आणि कावेरी मामीला मामी बोलायचो. आता जवळपास 10 वर्ष झाले होते तेव्हापासून कावेरी मामी आणि नरेश मामा आमच्या शेजारी राहतात. कावेरी मामीचं बोलणं खूपच कमी होतं. ती माझ्यासोबत पण कमीच बोलायची. मी तर कावेरी मामीला कधी कधी बोलायचो की मामी तू किती साधी भोळी आहे ग. कावेरी मामी बोलायची मला असंच राहू वाटतं साधं भोळं. काही दिवसानंतर घरचे सर्व कुठेतरी जाणार होते. काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे सर्वजण जाणार होते, नरेश मामा आणि माझ्या घरचे पण. कावेरी मामी जाणार नव्हती आणि मला पण घरच्यांनी घरी ठेवले होते, कारण माझे कॉलेजचे पेपर होते. त्यावेळी मी घरीच राहिलो होतो आणि मला सोबत म्हणून कावेरी मामी पण घरी थांबली होती. घरी कावेरी मामी आणि मी दोघेच. आणि आज तर मी कावेरी मामीला एवढं बोलताना बघितलं होतं की अगोदर एवढं माझ्यासोबत ती नव्हती बोलली. आज तर कावेरी मामी माझ्याजवळ येऊन बसली होती. रात्रीच्या वेळी जेव्हा कावेरी मामीने मला जवळ बोलावले तेव्हा तर मी समजून गेलो होतो की कावेरी मामीला मी आतापर्यंत साधी भोळी समजायचो, पण आज तर अगदी ती माझ्याजवळ येऊन. त्यानंतर कावेरी मामी माझ्यासोबत एकदम चांगलं बोलायची आणि त्या दिवशी जे काही घडलं होतं ते तर माझ्यासाठी नवीनच होतं. आणि कावेरी मामीचा अगोदर जे काही साधेपणा होता त्या दिवसापासून बदललेला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.